10 लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे ना युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शह और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गांव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, VCN न्यूज आणि विदर्भ न्यूजच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। निवडणूक रणसंग्राम 2019 येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमानं जनतेपुढं आपले उमेदवार आणण्याचा आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे उमेदवाराच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याचा हा एक आगळावेगळा कार्यक्रम आहे। निवडणूक रणसंग्राम 2019 GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती आपण दररोज बातम्यानंतर हा कार्यक्रम बघत आहात। येत्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना अनेकविध पक्षांचे पदाधिकारी यांना आपण या निवडणूक रणसंग्राम 2019 मध्ये निमंत्रित करीत असतो। त्यापैकी आज आपल्या इथे आलेले आहेत अमरावती महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तसेच विद्यमान नगरसेवक तुषार भारतीय। सर्वप्रथम तुषारजी, आपलं VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। नमस्कार, थँक्यू। येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना आघाडीचे म्हणजे युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी आपण मतदान मागत आहात आणि जनतेपर्यंत पोहोचत आहात। सर्वसामान्य मतदारांच्या काय समस्या आहेत ज्या आपल्याला वाटतं की त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, जनसंपर्क आपला दांडगा आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, एक तर ही लोकसभेची निवडणूक आहे आणि म्हणून साधारणपणे ज्या देशाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आत्ता या निवडणुकीमध्ये तसं पाहिलं तर ही प्रोसेस मागच्या निवडणुकीपासूनच सुरू झाली, पण आता या निवडणुकीमध्ये लोक देशाच्या प्रश्नाला कोण खऱ्या अर्थाने समर्थपणे उत्तर देऊ शकतो या संदर्भात विचार करायला लागले आणि हे खरं लोकशाहीचं लक्षण आहे। आणि जनतेच्या समस्या ज्या लोकल लेवलच्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्य शासन याच्याकडे आहे, पण ज्या केंद्र सरकारच्या संदर्भातले जे विषय आहेत त्या प्रश्नाकडे बघतात आहे आणि त्याचं उत्तर देणारं म्हणून यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती जी आहेत त्याचे जे उमेदवार आहेत ते देशातल्या समस्याचं उत्तर शोधू शकतात आणि सामान्य जनतेला दिलासा देऊ शकतात असं वाटतं आहे आणि म्हणून लोक यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या पाठीशी आहे। सद्यस्थितीमध्ये VCN न्यूज आणि विदर्भ न्यूजच्या जवळपास 5 चमू ह्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये दौरा करून जनतेचे प्रश्न हे सर्वसामान्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचा आपल्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे। सर्वसामान्य जनता ही विचारते आहे की आपले जे उमेदवार आहेत त्यांनी सद्यस्थितीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये कुठली विकास कामे ही केलेली आहेत। एक तर आपण बघतो आहे की जी नरखेड रेल्वे जी बंद पडली होती नरसिंहरावच्या काळामध्ये ती त्यांनी सुरू केली, त्याचा फॉलोअप घेतला। त्याचबरोबरीने आपण बघतो आहे की आत्ता नया अमरावती रेल्वे स्टेशनचा एक मोठी समस्या होती की जी ट्रेन यायची 2 साईडनी ट्रेन लागायची, एका साईडनी प्लॅटफॉर्म नव्हता, इकडून तिकडे जायला लोकांना पूल क्रॉस करून जायला लागत होतं, रूळ क्रॉस करून जायला लागत होतं, भयंकर त्रास व्हायचा। त्या ठिकाणी सुद्धा प्लॅटफॉर्म आणि पूल हे हा त्यांनी मंजूर करून घेतला। त्याचबरोबरीने आपण पाहतो आहे की अमरावतीला जाणारी जी ट्रेन आहे ती ट्रेनचा सतत फॉलोअप घेतला सुरू होण्याच्या संदर्भात। त्यावेळी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या, त्यांच्याकडून हे सगळं काम त्यांनी करून घेतलं, त्याचा फॉलोअप घेतला, त्याचं टायमिंग बदललं। आपण बघतो की पहिले डबे कमी लागायचे ते आता जास्त लागतात आहे।
खरं पाहिलं तर सेंट्रलच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत, फिनले मिलचं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया की परतवाड्याला जी विदर्भ मिल बंद पडली होती ती फिनले मिलला देण्यासंदर्भात त्याचा जो फॉलोअप आहे तो फॉलोअप त्यांनी घेतला, ते करून घेतलं. आणि म्हणून जे काही केंद्राच्या अखत्यारीतले जे विषय आहेत ते मार्गी लावण्याच्या संदर्भात आनंदरावांचं मोठं योगदान राहिलं आहे. जनसामान्य लोक, जनसामान्य जनता असं सुद्धा विचारते की कालपर्यंत शिवसेना आणि भाजपा एकमेकांचे सख्य वैरीसारखे वागत होते आणि आज फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. आपलं काय मत आहे याच्यावर? हे तो गोष्ट खरी आहे की गेले 4-5 वर्षापासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये फार काही सख्य नव्हतं. एकमेकावर आरोप प्रत्यारोप हे चालत होते, पण सत्तेमध्ये होते, केंद्रातही होते आणि आज राज्यात पण आज आहे. आणि महत्त्वाचा मेन आमचा युतीचा जो धागा आहे तो हिंदुत्व आहे. आम्ही एकमेकावर जर लढलो असेल पण आम्ही कधीही आमच्यामध्ये मनभेद नव्हते. एखाद्या मुद्द्यावर मतमतांतर असू शकतात, आवश्यक नाही आहे की युतीमध्ये असलेल्या लोकांनी एकमेकाच्या गळ्यात गळा घालून चांगलं, जे चुकलं त्यांना चूक वाटत असेल त्यांनी तो विषय मांडला. पण हिंदुत्वाच्या विषयासंदर्भात एक मोठ्या भूमिकेमध्ये दोघांनी एकत्र आली आहेत. अजूनही काही गोष्टी मतमतांतर असतीलही, पण ज्यावेळेला देशाचा विचार येतो आणि ज्यावेळी संधी साधू लोक टपून बसले असतात की यांच्यामध्ये भांडणं झाली पाहिजे, यांच्यामध्ये वाद झाला पाहिजे आणि आम्हाला ते मिळालं पाहिजे, याच्यासाठी जे टपून बसले असतात ते होऊ नये, देशाचा खेळखंडोबा होऊ नये. आणि म्हणून मोठ्या गोष्टींसाठी ही युती झाली आहे. आता युतीच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे एक दिलाने लढतो आहे आणि केवळ एकच टार्गेट आहे की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा झाले पाहिजे, यासाठी आम्ही सगळेजण काम करतो आहे. एकीकडे भाजपा शिवसेनेची युती झाली आहे असं आपण जरी म्हणत आहात, तरीसुद्धा भाजपाचे काही पदाधिकारी, काही महिला ह्या प्रतिस्पर्धी नवनीत राणासोबत खुलेआम फिरताना दिसत आहेत. त्याबद्दल आपण काय सांगणार? नाही, 1-2 घटना असेल, ते काही फार मोठे कार्यकर्ते नव्हते, ते कुठेतरी स्थानिक लेवलवर काम करणारे असेल. त्यामुळे त्याचा काही भारतीय जनता पार्टीच्या एकूण सगळ्या राजकारणावर किंवा मतांवर काही परिणाम नाही. भारतीय जनता पार्टीचा स्थानिक कार्यकर्ता, बूथ लेवलचा कार्यकर्ता हा आजही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सोबत आहे आणि त्याला वाटतं की देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाला पाहिजे आणि त्यासाठी तो काम करतो आहे. अडसू नाही तर आम्ही नरेंद्र मोदी उभे आहेत याच भूमिकेतून काम करतो आहे. आनंदराव अडसुळांचे जे प्रतिस्पर्धी मानल्या जात आहे नवनीत रवी राणा, ह्या साधारणतः मागच्या ज्या लोकसभा निवडणुका 2014ला पार पडल्या होत्या त्यामध्ये त्यांनी जी मते घेतली होती त्यापैकी आता सद्यस्थितीमध्ये आपल्या मनाप्रमाणे जो आपला एकंदरीत दांडगा जनसंपर्क आहे त्या अनुषंगाने आता काय सध्याची काय मतदारसंघाची पोझिशन आहे आपल्याला असं वाटतं? नाही, एक तर त्या 3ऱ्या नंबर वगैरे राहिल्या तर राहिल्या. कारण एक आहे की मागच्या वेळी ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे होते आणि राष्ट्रवादीला एक जनाधार काही ना काही त्यांचा आहेच. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्यांनी लढलेल्या आहेत चिन्हावर आणि यावेळी तर त्यांनी चिन्ह सोडून दिलेलं आहे. त्यामुळे एक व्होट बँक नाहीच आहे त्यांची आणि त्यांचं ते ज्या YSP पक्ष त्यांचा आहे त्यांचं तर कुठे दूरदूरपर्यंत चिन्ह नाही, नामोनिशान नाही आहे, कुठे कार्यकर्ते नाही आहे. आणि म्हणून त्यांना रेसमध्ये पकडणं हेच मुळात योग्य नाही. कारण आपण पाहतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना किती मोठं अपयश आलं. किती अपयश तर स्वतः नवनीत राणा ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागात त्यांच्या उमेदवाराला लंब्या फरकाने हारले त्यांचे उमेदवार. म्हणजे जी बाई स्वतःच्या परिसरातले त्यांचे YSPचे उमेदवार निवडून आणू शकत नाही, ते लोकसभेच्या निवडणुका लढण्याची कशी हिंमत करतात? आणि म्हणून स्वतःच्या प्रभागात कुठल्याच प्रकारची किंमत नाही. आणि मला तर आश्चर्य कधी कधी वाटतं की खोटं बोलण्याची पण एक सीमा आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 4-5 ॲटो एकमेकाला जोडून मेट्रो म्हणून गावात फिरवली. इतकं मूर्ख समजतात लोकांना. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मेट्रोचा विषय करायचा, केंद्राशी संबंधित निर्णय आहे, तो विषय आहे, तो काही महानगरपालिकेच्या लेवलचा आहे का? ज्याला हे अंतर समजत नाही की केंद्रात येणारे प्रश्न कोणते, राज्यात येणारे प्रश्न कोणते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत येणारे प्रश्न कोणते, हे जर त्यांना समजत नसेल तर त्यांनी उभंच नाही राहायला पाहिजे. पहिले तयारी करावी चांगली आणि मग निवडणूक लढवावी ना.
आणि अशा प्रकारच्या निवडणूक लढायच्या, लोकांना फसवायचं आणि मत मागायचं, हे खूप झालं. आता अमरावतीकर जनता, लोकसभे मतदारसंघातली जनता ही सगळी समजली आहे. आणि यावेळी मागच्या वेळी मिळालेल्या मतांपेक्षाही लाख मतं कमी पडणार आहेत. त्यामुळे त्यांचा विषयच नाही. मागच्या वेळी बडनेरा मतदारसंघात त्यांना 55,000 मतं कमी होती. बडनेरा मतदारसंघ हा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ, त्यातून त्यांचे मिस्टर 2दा निवडून लढून आले. खरं मला दुसऱ्यांदा अपघाताने आले, आमची युती तुटल्यामुळे झाले. पण बडनेरा मतदारसंघातला माणूस कोणीही खुश नाही. एक काम दाखवायसाठी तर पाहिजे, एक काम. त्याचे नगरसेवक मी असल्यावर मी 23 कोटी रुपये आणले राज्य शासनाकडून. माझं प्रूफ आहे, समोरासमोर बसावं त्यांनी. मी तर मागेही चॅलेंज दिलं होतं त्यांना की पत्रकारांसमोर यावं, पत्रकारांसमोर पत्रकार भवनामध्ये यावं आणि कल्याणनगर यशोदानगरचा रस्त्याचे कागदपत्र त्यांनी ठेवावे, मी ठेवतो. जे खरं असेल पत्रकारांनी न्यायनिवाडा करावा. आला नाही, पळून गेला. आता असे पळपुटी लोक जर निवडणुकीला उभे राहतील तर जनता कशी पाठीशी राहणार आहे त्यांच्या. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रेसमध्ये सुद्धा नाहीत, ते उसणं अवसान आणतात आहे. माझा एक प्रश्न आहे की मागच्या वेळी ज्या चिन्हावर जवळजवळ 3 लाख 3.5 लाख मतं जे घेतले, त्या उमेदवारांनी यावेळी राष्ट्रवादीचं चिन्ह का सोडलं? कोण करेल हा असा सौदा मूर्खपणाचा की त्यांनी चिन्हच घेतलं नाही राष्ट्रवादीचं आणि अपक्ष उभे राहिले? हे कारण काय उभं राहायचं? हे जनतेला त्यांना सांगावं लागेल. खरंच त्यांना निवडून यायचं आहे का त्यांना कोणाला त्यांच्याचपैकी कोणाच्या किचन कॅबिनेटच्या माणसाला असं वाटतं की हे निवडून येऊ नये म्हणून त्यांना चिन्ह सोडायला लावलं? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि म्हणून कुठल्याही जनाधार नाही, कुठली वोट बँक नाही, आणि म्हणून निवडणूक लढणे, कुठल्या आमिषाच्या भरोश्यावर निवडणूक लढणे हे शक्य आता नाही आहे. नरेंद्र मोदींचा देश आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या लोकांना अमरावती लोकसभा मतदारसंघातले लोक स्वीकारणार नाही, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आपण अमरावती महानगरपालिकेचा एक विषय काढलात. आज महापालिकेमध्ये आपण सुद्धा स्थायी समितीचं सभापतीपद भूषविलेलं आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये किमान 2 वर्ष झालेली आहेत. भाजपाची एकहाती सत्ता या सर्वसामान्य अमरावतीच्या जनतेनं आपल्या हाती दिलेली आहे. असं असतानासुद्धा आज जर आपण बघतो आहोत की आजपर्यंत भाजपा जे काही कार्यकर्ते आहे किंवा जी काही कामं भाजपाच्या महानगरपालिकेच्या सत्तेने घडवून आणलेली आहे, भाजपाचे सर्व नगरसेवक किंवा भाजपा प्रत्यक्षपणे पत्रकारांच्या समोर का येत नाही? त्या जी कामं केलेली आहेत ती पत्रकारांच्या समक्ष का ठेवत नाही? पत्रपरिषदा का घेत नाही? याला काय कारण आहे? एक तर मी ज्यावेळी स्टँडिंग चेअरमन होतो, मी सगळ्या पत्रकारांना भेटायचो, मी स्वतः ब्रीफिंग करायचो की या स्टँडिंगमध्ये काय झालं, आणि मी स्वतः सांगायचो की कुठले कुठले निर्णय झाले. वेळोवेळी ज्या ज्या प्रश्नाला घेऊन पत्रकार मंडळी आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटतात, त्यावेळी ते सांगतात. आता नेहमी पत्रकार परिषद घेणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही, प्रत्येकाच्या काही काही वेगळ्या अडचणी असतात. पण मी स्टँडिंग चेअरमन असताना अनेक निर्णय मी या संदर्भात घेतले, अनेक निर्णय घेतले. काही यशस्वी झाले, काही नाही झाले, ते आगामी काळामध्ये होतील. आणि माझी अतिशय स्पष्ट भूमिका या संदर्भातली आहे की कालपर्यंत अमरावती महानगरपालिकेच्या कुठल्याच प्रभागामध्ये स्वच्छतेचं कार्यालय नव्हतं. स्वच्छतेचं कार्यालय म्हणजे काय? तर जनप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक, त्यालाच लोक फोन करायचे की कचरा आहे, नाल्या तुंबल्या आहे. मी ज्यावेळेला जनतेला विचारलं, जनतेशी मी चर्चा केली की बघ काय अडचण आहे तुम्हाला, त्यावेळेला जनतेने सांगितलं की आम्ही कुठे तक्रार करावी, इलेक्ट्रिक बंद आहे, लाईन बंद आहे तर आम्ही MSCBला फोन करतो, पाणी कमी आलं तर आम्ही वॉटर सप्लायला फोन करतो, पण आमच्या इकडे जर स्वच्छतेवाला आला नाही तर आम्ही कुठे फोन करावा याची कुठली स्थायी व्यवस्था इतके दिवस झाले अमरावती मनपामध्ये नव्हती. आणि मी स्टँडिंग चेअरमन आल्यावर मी एक फॉर्म्युला बनवला आणि त्या फॉर्म्युल्यावर मी काम करणं सुरू केलं. मला आज इथे आनंद होतो सांगायला की आता प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छतेचं कार्यालय सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जवळजवळ 25-30% प्रभागांमध्ये कार्यालय उघडलेले आहेत. त्यांचा टोल फ्री नंबर आहे, तो टोल फ्री नंबर सर्वांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था होते आहे.
आम्ही आता एक नवीन व्यवस्था ही निर्माण केली आहे. त्यातल्या काही लॅकुनाज असेल तर ते आम्ही दुरुस्त करतो आहे. म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद होतो की माझ्या प्रभागात हे काम सुरू झालं आणि दररोज सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, अजून कोणी असेल त्याच्यावर मॉनिटरिंग करतात आणि आत्ता कुठे काम सुरू होतं आहे. आणि मी तर पुढे आमच्या डोक्यामध्ये अजून एक फॉर्म्युला आहे की आज आपण बघतो आहे की टॅक्स भरायचा असेल तर तो कुठेतरी चौकामध्ये पेंडॉल लावून टॅक्स भरून घेतो. त्याला कुठे स्थायी जागा नाही. आणि म्हणून आम्ही जसं खेड्यामध्ये ग्रामसचिवालय असतं तिथेच तलाठी बसतो, तिथेच कृषी अधिकारी बसतो, तिथेच ग्रामसेवक बसतो, तसं आम्ही आत्ता प्रभागात करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. की महानगरपालिकेची शाळा बंद आहे तिथे आम्ही हे उघडण्याच्या मनस्थितीमध्ये आहे की टॅक्स भरायचा असेल तर त्याला वणवण फिरायची आवश्यकता नाही. त्यांनी तिथे जावं, तिथे तो टॅक्स बाबू बसला असेल त्यांनी तिथे पैसे भरावे, टॅक्स पावती घ्यावी. इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे, पोलवरचा लाईट बंद आहे, त्यांनी तिथे जाऊन तक्रार करावी. स्वच्छतेच्या संदर्भातलं ऑफिस आपण आत्ता उघडलं आहे, इंजिनियर तिथेच बसला असणार आहे. अशा प्रकारचं आम्ही भूमिका करतो आहे. महानगरपालिकेच्या लेवलवर आम्ही आगामी काळामध्ये अधिक चांगले निर्णय, जो आउटस्कर्ट एरिया आहे विशेषतः पार्वतीनगर वगैरे साईड झालं तिकडे आमदार लक्षच देत नाही आमच्या भागामध्ये. खरं तर त्याचे विषय आहेत हे इतके मोठे कामं करणे. पण आम्ही आउटस्कर्टसाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना निधी मागितला आहे आणि त्यांनी मान्यता दिली आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर आम्हाला मोठा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणे किंवा काय तर हे तिथला जो आपला PRO आहे त्याच्या माध्यमाने आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. मला असं वाटतं की आगामी काळामध्ये तशी काही व्यवस्था जर उभी करता आली तर आम्ही नक्की करू. नाही, मुळामध्ये आम्हाला हे विचारायचं होतं की प्रसारमाध्यमांच्या पुढे जसं आपण मोदीजींचं उदाहरण देता की या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बातद्वारे डायरेक्ट जनसंपर्क ठेवतात किंवा वारंवार पत्रपरिषदा घेतात आणि पत्रकारांच्या समक्ष जातात. प्रसार माध्यमांच्या पुढे म्हणजे भाजपानी आणि पर्सनली जर बघितलं नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा आणि प्रसारमाध्यमांचा जेवढा उपयोग घेतला असेल तेवढा उपयोग आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी घेतल्याचं मला तरी वाटत नाही. तर एवढं सगळं असताना खालच्या स्तरावरती अमरावती महानगरपालिकेच्या बाबतीत म्हणजे प्रसारमाध्यमांच्या पुढे यायला महानगरपालिकेचे आपले पदाधिकारी एक हाती सत्ता असताना सुद्धा का घाबरतात? नाही, घाबरत नाहीत ते, कारण का प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि शेवटी आपला जो PRO असतो महानगरपालिकेचा त्याच्या माध्यमाने आम्ही बातम्या पाठवत असतो. ती एक पद्धत वर्षानुवर्ष रूढ झालेली आहे. त्याला कुठेतरी ब्रेक करण्याचा मी मागच्या वर्षभरामध्ये तो प्रयत्न केला. पण आता प्रत्येकाचा स्वभाव असतो. पण आम्ही नक्की त्याच्यावर हे काढू की ते प्रत्येक प्रेसला दिल्या गेलं पाहिजे. त्याचा फायदा आपल्यालाच होतो, कारण जनतेला पण कळतं की आम्ही ह्या 4 गोष्टी केलेल्या आहे. म्हणून मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की मी असताना फाईल ट्रॅकिंग केलं की एखादं फाईल जर जन्माला आलं तर ते खूपदा फाईल गायब व्हायच्या अगोदरच्या काळामध्ये. आम्ही फाईल ट्रॅकिंग केलं की आता फाईल गाळच नाही होत, कोणत्या टेबलवर कोणत्या तारखेला गेलं हे तुम्हाला कॉम्प्युटरवरच दिसतं. ते आम्ही आता सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अजून अनेक विषय आम्ही आत्ता करतो आहे, पण नक्की पुढच्या वेळेपासून आम्ही याच्यावर निर्णय करणार. एकीकडे आपण राणांवरती टोफ दागत आहात आणि ते 3ऱ्या नंबरवर राहतील वगैरे वगैरे असं जे आपण म्हणतात. तर मध्ये एक काही दिवसांपूर्वी आपण प्रसिद्धी माध्यमांकडे जर बघितलं, काही दिवसांचे जर पेपर्स वगैरे वृत्तपत्र बघितले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे अशी की नवनीत राणा यांनी आणि रवी राणा यांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांची DP ठेवली होती. त्याच्यावरून बराच वादंग झाला आणि जनसामान्य असं विचारतात किंवा जनसामान्यांमध्ये असं सुद्धा आहे की मुख्यमंत्र्यांची ही सीट आहे. याबद्दल आपण काय सांगा आणि हे शक्य आहे का? नाही, एक तर रवी राणाला ही सवय आहे सतत चर्चेत राहायची, कारण की त्यांनी बडनेरा मतदारसंघाचा विकास केला नाही म्हणून मनोरंजन तरी केलं पाहिजे आणि म्हणून तो मनोरंजन करत असतो. त्यांच्या घरी परंपराच आहे मनोरंजनाची आणि म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की युतीचा जो उमेदवार आहे तो माझा उमेदवार आहे आणि जो हात वरते करेल नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री होण्यासाठी तो आमचा उमेदवार आहे. मग इथला घरचा उमेदवार असल्यामुळे यांच्या पाठीशी कोण राहणार आहे? आणि त्यांना सवयच आहे राणांना की जो मुख्यमंत्री आला त्याच्याजवळ जायचं. त्यामुळे असं कुठला मुख्यमंत्र्यांचा उमेदवार आहे असं वगैरे काही नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचं वगैरे काही नाही.
मुख्यमंत्र्यांच्या जवळचं असतं तर बडनेरा इतका मागे राहिला नसता. का कुठला विकास आहे? एक रस्ता मुख्य त्यांनी केला नाही, एक मुख्य रस्ता केला. त्याने मी करतो आहे. मी राज्य शासनाकडून 20 कोटी रुपये आणले बडनेरा मतदारसंघासाठी. मागच्या वेळी मी विधानसभेला उभं होतो, लोकांनी मला माझ्यावर विश्वास ठेवला आणि 10 दिवसात मला 32,000 मतं दिली. माझी जबाबदारी आहे ती बडनेरा मतदारसंघाची कामं करायची. आणि मुख्य रस्ते कल्याणनगर ते यशोदानगरचा रस्ता 2.5 कोटी रुपये मी टाकले. मला मूलभूत सुविधेच्या अंतर्गत 4 कोटी रुपये दिले होते. पार्वतीनगरचा रस्ता इतका खराब की तिथले लोक कंटाळले होते. 9 वर्ष झाले आमदारांनी काम केलं नाही. मी दोन्ही रस्ते केले आहेत 1-1 कोटीचे. आणि मला अतिशय आनंद होतो या गोष्टीचा की वर्षानुवर्ष अंबाबाईची पालखी ही दसरा मैदानाला जाते, सीमोल्लंघनाला. आणि तो पांदन रस्ता आहे, तो रस्ता वर्षानुवर्ष खराब राहील. पावसाळ्यानंतर लगेच नवरात्र यायचं, तोपर्यंत रस्ता डागडूची पण व्हायची नाही. आणि मग परमनंट काहीतरी त्याच्यावर पर्याय शोधला पाहिजे. हे आमदाराला नाही वाटलं कधी? मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि पालखी मार्ग म्हणून 10 कोटी रुपये मागितले आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपये दिले. आता त्याचं हे आचारसंहिता आटोपल्याबरोबर टेंडर लागणार आहे. म्हणजे मुख्य रस्तेसुद्धा आमदार करत नाही. तर मग कशाचं मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहे? मुख्यमंत्र्यांच्या जवळचे तर आम्ही नगरसेवक असून आम्हाला 23 कोटी रुपये देतात. तर त्यांची तर घोषणा करायची सवयच आहे. 100 कोटी रुपये आम्ही छत्री तलावला आणू. 100 कोटी काय छत्री तलावावर डेव्हलपमेंट? कुठे गेले 100 कोटी? काय केलं त्यांनी सांगावं पहिले की बडनेरा मतदारसंघामध्ये त्यांनी काय डेव्हलपमेंट केलं. हां, नाना नानी स्पॉट केला आहे त्यांनी. ज्येष्ठ नागरिक अर्धा पाऊण तास बसत असेल तर बसत असेल, बाकी नुसते टवाळखोर लोक बसलेले असतात. गेट उभे केले मोठमोठे, करोडो रुपये त्याच्यात खर्च केले. जे कमिशनचे काम आहेत तेच करायचे, हा त्यांचा व्यवसाय आहे. म्हणून मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या जवळचं हे ते दाखवतात, कारण की त्याच्यावरच त्यांचं राजकारण आहे. कामाच्या भरोशावर राजकारण करत नाही. एकेका कामाचे 2-2दा भूमिपूजन करतात. पार्वतीनगरचा रस्ता तर आता जवळजवळ 50% झाल्यावर त्यांनी भूमिपूजन केलं आहे. आता म्हणून मी एकच सांगतो की केवळ मनोरंजनाचं कार्य त्यांच्या हातून चालू आहे, तेवढं त्यांनी इमानतदारे करावं. एवढं केलं तरी पुष्कळ आहे. एक जसं आता आपण सांगितलं की कामं आम्ही करतो आणि उद्घाटन राणा करतात. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपण बघतो आहोत की मोठा राजापेठचा ब्रिज असो, रेल्वे स्टेशनचं असो, किंवा अकोलीकडे जाणारा MIDCचा आतला रस्ता असो, आणखी असे बरेचसे कामं की ज्या ठिकाणी भाजपाचं किंवा शिवसेनेचं काम सुरू राहतं, खासदार निधीतून असतं, कोणतं आमदार निधीतून असतं, आणि उद्घाटन करण्याच्या पूर्वी ते उद्घाटन करून मोकळे होतात. मग याच्यावरती आपण कुठल्या प्रकारची ॲक्शन का नाही घेत? पार्टीतर्फे, पक्षातर्फे याच्यावरती ॲक्शन घेणं आपलं काम नाही आहे का? मी तर तुम्हाला सांगतो, याच्यापेक्षा खालची गोष्ट सांगतो. आमदारांनी इतकी खालची लेवल गाठली आहे की महानगरपालिकेचा जो डेव्हलपमेंट फंड असतो, जो नगरसेवकाच्या पत्रावर मिळतो, त्याची भूमिपूजनाचे बोर्ड लावले त्यांनी. मग आता एखाद्याने म्हटलं की मी कमरेचं गुंडाळून डोक्याला बांधतो आहे, तर सगळ्यांनी काय तसंच वागायचं? जनता शिक्षा दिली ना त्यांना. आणि आम्ही जनतेच्या दरबारात गेलो आहे. तुम्हाला आठवत असेल की कल्याणनगर यशोदानगरच्या चौकासंदर्भात मी म्हटलं होतं की पत्रकार समोर या, आले नाही. आणि मी सांगितलं तुम्ही जर आले नाही तर मी बेशरमचं झाड त्यांच्या घरासमोर लावायला गेलो होतो, शेकडो कार्यकर्ते घेऊन. लोकांना माहिती आहे आणि म्हणून लोक यावेळी त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याची जागा दाखवून दिलेली आहे, यावेळी लोकसभेत जागा दाखवून देऊ आणि पुढच्या वेळी विधानसभेतसुद्धा आम्ही त्याला जागा दाखवून देऊ. आणि म्हणून यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 1,00,000 मतापेक्षा जास्त फरकाने त्याला बडनेरा मतदारसंघात आम्ही हरवू. तशी आमची तयारी सुरू झाली आहे. आम्ही बूथ लेवलपर्यंत जातो आहे. आता मी स्वतः बैठक घेतो आहे. जवळजवळ 25% आमच्या बूथ लेवलच्या मीटिंग्ज आटोपल्या आहेत. आम्ही रचना पूर्ण लावली आहे की त्याला एकदा 1,00,000च्या वर मतांनी आम्ही त्याला हरवण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि म्हणून केवळ संघर्ष करायचा. त्यांची तर नवरा बायकोची पार्टी, त्यांना विचारणारं कोण आहे? आम्ही तर जनतेला जबाबदार आहे. आम्हाला जनतेला उत्तर द्यायचं आहे. आम्हाला पक्षाच्या प्रमुखांनाही सांगायचं आहे.
आणि म्हणून यांच्या मागे न लागता निवडणुकीत आम्ही त्यांच्या मागे लागून आम्ही त्यांना दाखवून देऊ की ही काय आहे, आणि म्हणून आम्ही काम करत राहणार आहोत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की छत्रपती शिवाजी महाराजाची जी शिवटेकडी आहे, पण तिथे मला वाटतं की हरिभाऊ कलोतींच्या काळामध्ये एक पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आपण लावला होता. पण मी ज्यावेळेला स्टँडिंग चेअरमन होतो त्यावेळी मी स्वतः शिवटेकडीवर गेलो. पहिले त्याला मालटेकडी म्हणायचे. मी पूर्ण पाहणी केली आणि माझ्या डोक्यात आलं की आपण इथे शिवसृष्टी उभारली पाहिजे. मी डेरवणला गेलो, डेरवणची शिवसृष्टी बघितली, साताऱ्याची शिवसृष्टी बघितली, आणि त्या आधारावर मी एक प्रपोजल बनवलं, प्रस्ताव बनवला, आणि मी पर्यटन मंत्र्याकडे दिलं, मुख्यमंत्र्यांकडे दिलं. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की मी 3 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्यातले 30 लाख रुपये महानगरपालिकेमध्ये जमासुद्धा झाले. आणि मग आम्ही चौफेर काम करतो, आणि म्हणून आम्हाला दुसऱ्याचं श्रेय घेण्याची आवश्यकता नाही पडत. आणि आम्ही जे करतो आधी केले मग सांगितले, या परंपरेतले आम्ही लोक असल्यामुळे आम्ही जनतेचं काम करून पुढे जाणार आहोत. पण एक गोष्ट लक्षी आहे, लोकांनी, आमदारांनी हे लक्षात घ्यावं की आम्ही जर अंगावर आलं तर आम्ही शिंगावरसुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच करा. आणि म्हणून विकास करून आम्ही लोकांना मतं मागणार आहोत. केवळ त्याच्या मागे लागून त्यांनी असं केलं म्हणून आपण तसं करायचं असं नाही. तर हे सगळं एकदा जनतेच्या दरबारात आम्ही दाखवून दिलं आहे की हा डुप्लिकेट आहे आणि हा पळपुटापण आहे. ज्यावेळेला समोरासमोर कागदपत्र घेऊन येत नाही, तो इकडे तिकडे पळतो, ही त्याची सवय आहे. जनता ही जाणून आहे. या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्याला त्याची जागा दिसून जाईल. तुलनात्मकदृष्ट्या अमरावतीचा जर विचार केला आपण तर इंडस्ट्रीयल जो हे पाहिजे होता, म्हणजे औद्योगिक, ज्याला आपण औद्योगिकरण पाहिजे होतं, ते तुलनात्मकदृष्ट्या झालेलं दिसत नाही. जसं आज जर समजा नागपूरचा आपण विचार केला तर नागपूरला जी इंजिनिअरिंग आपल्या म्हणजे अमरावती जिल्ह्यातली जर आकडा बघितला तर दरवर्षी सुमारे 7,000 ते 8,000 इंजिनियर हे दरवर्षी बाहेर निघतात. पण त्याला उद्योगधंद्यासाठी, कामासाठी हे मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी जावं लागतं. इंडस्ट्रीयल जर समजा औद्योगिक आपल्याकडे तसा एक ग्रुप तयार झाला किंवा औद्योगिकरण झालं तर ह्या ज्या इंजिनियर्स मुलं आहेत यांना बाहेरगावी जाण्याची कसरत करावी लागणार नाही. त्यासाठी आपण कुठल्या प्रकारचा ठोस, म्हणजे आपल्या उमेदवाराच्या वतीनं आपण काय सांगणार की कुठल्या प्रकारचा ठोस उपाय आपण याच्यासाठी करायचा प्रयत्न करू? एक तर आपल्या इथे इंडस्ट्री न येण्याची अनेक कारणं आहेत. मला आठवते की 1995च्या अगोदर हे जे आपलं आत्ता नांदगावपेठ पंचतारांकित MIDC होती, त्या ठिकाणी बेल कंपनीचा एक पॉवर प्रोजेक्ट येणार होता. पण त्यावेळी त्याला जे पाणी पाहिजे त्यावेळेला पेढी नदीवर एक डॅम जो आत्ता होतो आहे तो त्यावेळी 90 साली मंजूर झाला. पण त्यावेळेच्या लोकांनी, तिथल्या लोकांनी विरोध केला आणि तो झाला नाही. आणि मग तो झाला नसल्यामुळे ही जी पंचतारांकित MIDC होती त्याला लोक केमिकल झोन म्हणले. तो जर त्यावेळी झाला असता तर आज हा प्रश्न आला नसता. पण त्यानंतर सतत काँग्रेसचं सरकार राहिलं आहे आणि त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केलं. त्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि विमानतळाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. ते आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणून ज्यावेळेला 95 साली जे आपलं सरकार गेल्यानंतर, मग जेव्हा आपलं आत्ता सरकार आलं 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, आणि देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि नितीनजींनी पण या गोष्टीकडे लक्ष दिलं. आणि आपण आता बघतो आहे की मोठ्या प्रमाणावर टेक्स्टाईल हब आता या भागामध्ये सुरू झाले. आता विमानतळाचं प्रकरण मार्गी लागलं आहे. म्हणजे पुन्हा त्या विषयावर येऊ नये, पण सांगावं की आता YSPचे उमेदवार म्हणतात की आम्ही विमानतळ, ती सगळी प्रक्रिया झाली आहे. आता काय आणतं, तीच सवय की दुसऱ्याला कामाचे श्रेय घेणे. आता लँड ॲक्विजिशन झालं. यवतमाळकडे जाणारा रस्त्याचं सुद्धा आता तो रस्ता पूर्ण होतो आहे. आता इकडला रस्ता बंद होणार आहे. आणि मला असं वाटतं की साधारणतः दिवाळीच्या नंतर बऱ्यापैकी त्या ठिकाणी काम पूर्णत्वात जाणार आहे. त्यावेळी दुर्लक्ष केलं. आणि म्हणून इंडस्ट्री येण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने केलं नाही. ते आपण आता करतो आहे. माननीय आनंदराव अडसूळांचं पण लक्षात आहे की त्या ठिकाणी इंडस्ट्री जर आणायची असेल तर इंडस्ट्री ज्यांची आहे त्यांना यायला इथे सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्याचबरोबरीने त्यांचं झालेल्या उत्पादनाचा माल हा मार्केटमध्ये जायसाठीच्या व्यवस्था, आपल्याला दळणवळणाच्या व्यवस्था तयार कराव्या लागतील.
आणि म्हणून आपल्याला हा जो मार्ग आहे नरखेड जाणारा, याच्यावर पण आपल्याला दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्या सुरू कराव्या लागेल. हे सगळं आनंदरावांच्या डोक्यामध्ये आहे आणि आम्ही स्वतः त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागे लागून आम्ही तो करून घेऊ की जेणेकरून या ठिकाणच्या तरुणाला, या ठिकाणच्या इंजिनियरला याच ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे. तो तिकडे जाता कामा नये या संदर्भातला आम्ही नक्कीच कारवाई त्याच्याबद्दल करणार आहोत. तुषारजी धन्यवाद. येत्या 18 तारखेला होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आनंदराव अडसूळ यांचंसुद्धा भाग्य EVM मशीनमध्ये बंद होणार आहे आणि सर्वसामान्यांच्या समस्या, सर्वसामान्यांकडून आलेले प्रश्न आपण तुषार भारतीय यांनासुद्धा विचारलेले आहेत आणि त्यांना समर्पक उत्तरेसुद्धा दिलेली आहे. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती दररोज बघायला विसरू नका निवडणूक रणसंग्राम. नमस्कार. लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता. काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या. जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला. शह और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ. प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती.